शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाट्यप्रयोगाच्या वेळी भीमराव आंबेडकर व दिग्दर्शक राहुल भंडारी यांच्या हस्ते अनिल कदम शिवसेना उंबरठा नगरसेवक यांचा सन्मान करण्यात आला. विजय कांबळे साहेबांना विनंती करते की त्यांनी युवराज सावंत साहेबांचा सन्मान. मनाची पकडा आणि मारा. आम्ही मागचा पुढचा विचार न करता सरळ मारायचो, पण आता नाही. आता स्पेशल युद्ध पाठवताय शिवाजीला पकडायला. त्याच्याचा तुम्ही नाही ना पकडल्या जाणार का? कारण शिवाजी एका व्यक्तीत शिरला नसून अनेक व्यक्तींमध्ये शिरलाय, अनेक चळवळींमध्ये शिरलाय. जिथे तिथे उपेक्षित, शोषित आणि वंचित आहे अशा वस्त्यांमध्ये, अशा मोहल्ल्यामध्ये शिवाजीचा विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटने शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन. या ठिकाणी आज माझं भाग्य आहे की राहुलमुळे मी आज बाबासाहेबांच्या नातू आमचे भीमराव आंबेडकर साहेबांबरोबर मी उभा आहे. गोष्ट असेल की राहुलने आज या ठिकाणी आम्हाला बोलावून मान सन्मान तो दिला. कारण आता एक उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर नाही, एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर उभा आहे. चळवळीत कार्यक्रम काम करत असताना ही जी उमेदवारीची संधी मिळाली ही माझ्या मिसेसची होती. तीच आजारी असल्या कारणामुळे मला तिने उमेदवारी दिली गेली आणि उमेदवारी मला दिल्यानंतर तिचं निधन झालं. आणि ही सगळी जी उमेदवारी मी ज्या जिंकून आलो आहे ते प्रत्येक मत हे माझ्या मिसेसला श्रद्धांजली म्हणून लोकांनी दिलेलं आहे. आणि म्हणून त्या श्रद्धांजलीच्या माध्यमातून मी या ठिकाणी उमेदवार म्हणून निवडून आलो आहे. राहुल, तुझं मी स्वतःच्या तुझे ऋणी राहील. या ठिकाणी मला बोलावून मान सन्मान केला, मी तुमचे ऋणी राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. कलाकार आणि अदर थिएटरचे निर्माते, सगळे उपस्थित ऑडियंस, सर्वांना नमस्कार. सबसे पहले तो थैंक यू कहना चाहता हूँ कि यहाँ पे बुला के मुझे ये मौका दिया कि यहाँ पे ये नाटक देखूँ मैं. इतने नाजुक इशू पर इतने बेटर परफॉर्मेंस, इतने बेटर एक्टिंग के साथ शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सर्व बहुजनांच्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. मी हे नाटक पूर्वी देखील दोनदा बघितलेलं आहे, परंतु आता याच्यामध्ये बदल झालेला आहे. राहुल भंडाऱ्यांचं अभिनंदन करेन, सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करेन की सुंदरसं असं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलेलं नाटकाच्या माध्यमातून. एक समाजाला मेसेज देण्याचा प्रयत्न झालेला आहे की महापुरुष कुठल्या जाती धर्माचा नाही, महापुरुषाला कुठली टेरिटरी नाही, प्रदेश नाही, तर त्यांचे विचारच हेच लोकांना मानवतेचा धर्म सांगू शकतात. हा संदेश देण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून. नाटकाचं टायटलच लोकांना नाट्यगृहामध्ये खेचून आणेल असं हे टायटल आहे. कारण बरेचसे कलाकार हे माझे ओळखीचे आहेत. मी त्यांचं चैत्यभूमीमध्ये एकदा स्वागत केलं होतं जेव्हा नव्याने नाटक पुन्हा एकदा प्रस्तुतीकडे आलं होतं. तेव्हा आज देखील मी त्यांना ओपनली आमंत्रण देतो, बाबा राजगृह बघायचं आहे, एकदा ठरवू आपण आणि राजगृहामध्ये तुमचा सगळ्यांचा मी सत्कार करेन. मी राहुल भंडाऱ्यांचं अभिनंदन करेन, सगळ्या कलाकारांचं अभिनंदन करतो की
नुसतं नाटक नाही तर विचार देण्याचा प्रयत्न झाला. जय भीम, जय संविधान. राजगृहातलं निमंत्रण म्हणजे आमच्या कलावंतांसाठी ऑस्कर अवॉर्ड येतो. तिथे जिथे बाबासाहेबांनी संविधान रचलं त्या घरामध्ये आज महामानवांचे नातू आम्हाला सन्मानित करतात, हे बोलवतात, हे खऱ्या अर्थाने ऑस्कर आहे आमच्यासाठी. आणि मी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आज नाटकाला काही स्पर्धेचे आमचे परीक्षक आलेले आहेत. ते आमचे मित्र प्रदीप कबरे साहेब, आमचे निर्माते, अभिनेते अनिल बांदवडेकर सर आलेले आहेत, अनेक परीक्षक आलेले आहेत. पण आज आमच्यासाठी हे पाहुणे आणि तुम्ही सुद्धा सन्माननीय आहेत. आणि म्हणून हा थोडासा घाट घातला की आमच्या